मंडळी सर्वांना सुचरिता काळेचा आदरपूर्वक नमस्कार। माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रथम तुम्हा सर्वांचे प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू कादंबरीला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मनपूर्वक आभार। या कादंबरीचे 16 भाग पूर्ण होऊन 17वा व अंतिम भाग आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होतोय। नवीन येणाऱ्या पुस्तक वाचनांना सुद्धा आपला असाच प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा। 16व्या भागात आपण पाहिले शीतलला पगार आणि बोनस अशी 2 पाकिटं कॅशियर अनघाने दिली आहेत आणि त्याच उत्साहात ती घरी येत असतानाच सोसायटीत शैलेशची मारामारी पाहून अस्वस्थ होते। इकडे शेखरलाही नुसत्या पैशाला महत्त्व देणाऱ्या अर्पिताचा कंटाळा येऊ लागला होता। बघूया पुढे काय होतं या भागात। चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 17वा व अंतिम भाग। शीतलने ऑफिसला जाण्यासाठी पायात चपला अडकवल्या। निघते रे मी शैलेश, दार ओढून घे। नेहमीप्रमाणे ती भराभर पायऱ्या उतरू लागली। शैलेशने आईला कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही हे शोभाताईंनी टिपले। किल्ला करायलाही तो जात नव्हता, नुसता छताकडे बघत बसला होता। शैलेश, अरे तुला बाहेर जायचं नाही का आज? उत्तरादाखल शैलेशने नुसते आजीकडे मख्खपणे पाहिले। हो नाही काहीच उत्तर न देता तो आत निघून गेला। जेवायला बोलावले तेव्हा अन्न चिवडून ताटावरून उठला। त्याचा दिवसभर बेडरूममध्येच मुक्काम होता। त्या द्वाड मुलाने बोललेले इतकं मनाला लावून घ्यायचं? शोभाताई चिंतातूर झाल्या। शीतल आली की तिच्या कानावर ही गोष्ट घालायलाच हवी, त्यांनी मनाशी ठरवले। अगं बाई हो, शैलेश नुसताच बसून राहिला होता। शीतलला शैलेशची काळजी वाटू लागली। हॅलो प्रियांका, तू घरी आली आहेस का? मला तुझ्याशी बोलायचं आहे। शीतलने सरळ प्रियांकाला फोन लावला। काही न कळणारी अडचण आली की ती प्रियांकाचा सल्ला घेत असे। प्रियांका हॉस्पिटलमधून घरी आली आणि तिने ताबडतोब शीतलला फोन केला। प्रियांका, आज 2 दिवस झाले शैलेश कुणाशी बोलत नाहीये, नुसता गप्प गप्प बसून राहतो, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत नाही। नुकतंच काही घडलंय का त्याचं मनस्वास्थ्य बिघडवणारं? हो, तो विजय आहे ना, त्याचं शैलेशशी भांडण झालं तेव्हापासून शैलेश बिथरला आहे। काय बोलला तो? शीतल अडखळली। शैलेशच्या बाबांबद्दल खराब बोलला होता। प्रियांका चुकचुकली। या अडनिड्या वयाच्या मुलांना फार जपावे लागते, कोणाची चुकी आणि कोणाला त्रास। प्रियांका मनातल्या मनात हसली। त्यांच्या शरीरात मनात हार्मोन्समुळे बदल घडत असतो। ठीक आहे, उद्या शैलेशला पराग आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येईल। मी काउन्सिलरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवते, ती त्याला समजावेल। प्रियांका, काही सिरियस तर नाही ना? बरा होईल ना शैलेश? नाही ग, तू अगदी वेळेवर आलीस। आपण काउन्सिलिंग करून त्याच्या विचारांना योग्य दिशा देऊ। थँक्स प्रियांका। काही गोष्टी अशा असतात की कितीही जवळचे नातेवाईक असले तरी आपण त्यांना शेअर करू शकत नाही। अशा वेळी मैत्रीणच जवळची वाटते। खरंय, प्रियांका हसत म्हणाली। पण एका बाजूला मैत्रीण म्हणतेस आणि मग थँक्स काय म्हणतेस? अगं ती सवय लागली आहे म्हणून। शीतल जायला उठली। अगं शीतल, शाल्मलीला दुधी हलवा घेऊन जा, तिला आवडतो ना। सुनंदा काकूंनी दुधी हलव्याचा भला मोठा डबा शीतलच्या हातात ठेवला। नाव शाल्मलीचं आणि हा भला मोठा डबा? सगळ्यात छोटी शाल्मलीच आहे ना लाडोबा, म्हणून तिचं नाव। दुसऱ्या दिवशी शैलेश पराग काकांबरोबर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये खळखळ न करता गेला। कदाचित त्यालाही आपलं वागणं चुकीचं होत आहे हे जाणवत होतं। दिवाळी जवळ आली। फराळ विकतचा आणायचा ठरल्याने वेगळं काम असं नव्हतंच, पण दिवाळीची खरेदी अजून बाकी होती। आई, मला दिवाळीला ड्रेस नको, शाल्मली म्हणाली। मग काय हवं तुला? शीतलने आश्चर्याने विचारले। काहीच नको, इतके कपडे आहेत माझ्याकडे, त्यातलेच एक घालेन रोज, नाहीतर लवकर छोटे होतात, माझी उंची भराभर वाढते म्हणून। किती शहाणी झाली आहे शाल्मली, जास्त खर्च नको म्हणून आपणहूनच नको म्हणतीये। मी सुद्धा तुला सांगणारच होते, आत्ता श्वेताकडची मुंजीत साडी मिळाली आहेच, कशाला उगाच साडीची खरेदी? शोभाताईंनी शाल्मलीच्या म्हणण्याला दुजोरा दिला। शीतल स्तब्ध झाली।
तिला सुद्धा कुठे असोशी वाटत होती कपड्यांची. ज्याने आपल्याकडे बघावं, नजरेने खुशी दर्शवावी, तो आपला जीवनसाथी क्षणाचाही विचार न करता निघून गेला होता. शेखरला प्रमोशन मिळणार अशी ऑफिसमध्ये चर्चा सुरू होती. त्याने आपले लक्ष कामावर एकवटले होते. घरी जाऊन करायचं काय? अर्पिताची भुणभुण ऐकायची आणि तिने शिजवलेली खिचडी खायची. घर कसं भरलेलं पाहिजे. मुलांनी केलेला कल्लोळ, आईची रामरक्षा, बायकोची स्वयंपाकघरात चाललेली गडबड, असं घर पाहिजे. नाहीतर हे घर जिथे फक्त स्मशान शांतता आहे. केवळ टीव्हीवर लागलेल्या टुकार मालिकेचा आवाज ऐकू येतोय. बोलायला विषयच नाही. हल्ली शेखरला आपल्या घराची फार आठवण येई. असं वाटते सरळ आपल्या घराची वाट धरावी. पण ही अर्पिता नामक ड्रॅक्युला आहे ना, दुसऱ्यांचं शोषण करणारी. तिच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यायची? शेखर तंद्रीतच घरी पोहोचला. दाराला नेहमीप्रमाणेच कुलूप होते. तो कुलूप उघडू लागला. त्यांचे घरमालक काका त्याची जणू वाटच पाहत होते. ते पुढे झाले आणि शेखरला सांगू लागले, तुमच्या मिसेसचं लक्षण काही ठीक दिसत नाही. शेखर कुलूप उघडून आत आला. त्याच्याबरोबर घरमालक काकाही आत शिरले. त्यांनी आजूबाजूला नजर टाकली. सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. कपडे इतस्ततः विखुरलेले होते. ते पाहून काकांनी नाक मुरडले. बोला काका, काय म्हणत होता तुम्ही? घड्याळ काढून ठेवत शेखरने सहज स्वरात विचारले. अहो, तुमच्या मिसेस, काका सांगायला पुढे सरसावले. शेखर आणि अर्पिताने घर घेताना ते दोघे नवरा बायको आहेत अशी बतावणी केली होती. त्यामुळे काका अर्पिताला शेखरची बायकोच समजत होते. तुमच्या मिसेस हल्ली रोज दुपारी बाहेर जातात. बरं मग? शेखरने पाण्याचा घोट घेत विचारले. त्या बसने नेहमीच गावात जायच्या, पण आता तो समोरचा तात्याराव आहे ना, त्याच्या गाडीतून कुठेतरी जातात. असं? शेखरकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला तेव्हा काकांना बरं वाटलं. तो तात्याराव फार भयंकर माणूस आहे. त्याच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. लोकांकडून जमिनी हडप करून पुष्कळ संपत्ती गोळा केली आहे त्याने. शिवाय खून, बलात्कार, कितीतरी केसेस दाखल झाल्या आहेत त्याच्यावर. मी तुमच्या मिसेसना आधीच सांगितलं होतं त्याच्या कारवायांबद्दल, पण त्याच्यापासून दूर राहायचं सोडून त्याच्याबरोबर सर्रास बाहेर जातात. पुढे काय होणार देवाला ठाऊक. काकांनी वर बघून हात जोडले. शेखरला वाटले त्या तात्याराव बरोबर गेली तर बरंच होईल. मी माझ्या घरी परत जाऊ शकेन. तो विचारात मग्न होता. काकांना वाटले अर्पिताची त्याला काळजी वाटतीये. त्या आल्या की एकदम भांडण काढू नका, वहिनींना समजावून सांगा, त्या नक्की ऐकतील. काकांचं काम झालं होतं. शेखर ऑफिसला गेल्यावर त्याच्या माघारी काय चाललंय ते सांगण्याचं कर्तव्य काकांनी पार पाडलं होतं. ते आपल्या घरी जाण्यासाठी उठले. आज घरात काही स्वयंपाक केलेला दिसत नव्हता. शेखर स्कूटरची चावी घेऊन बाहेर पडला. आज हॉटेलमध्ये जेवायला लागणार होतं. शेखर जेवून परत आला तरी घराचं कुलूप उघडलेलं नव्हतं. म्हणजे अर्पिता आज रात्रभर बाहेरच राहणार होती. शेखरने पलंगावर अंग टाकले आणि 5 मिनिटात तो घोरायला लागला. शीतल, तुमच्या घटस्फोटाचं काउन्सिलिंग कधी ठरवायचं? काउन्सिलरचा फोन आला. दिवाळी झाल्यावर बघू, शीतलने मोघम उत्तर दिले. दिवाळीच्या दिवसात ही मीटिंग नको. परत शेखर भेटणार, ते अवघडले. पण पूर्वीच्या स्मृती नकोच. ते आजचं मरण उद्यावर. दिवाळी आली. शैलेशने किल्ल्यावर ठेवायला शिवाजी महाराज आणि मावळे आणले. थोडे फटाके आणले. माळ्यावरून जुना आकाशकंदील काढला आणि आजीच्या देखरेखीखाली गॅलरीत टांगला. शाल्मली रोज रांगोळी काढणार होती. शीतल ऑफिसमधून येताना फराळाचे पदार्थ घेऊन आली. पहिल्या दिवशी श्वेता आणि मंडळी आली. पाडव्याला मात्र सर्वांनाच सुनं सुनं वाटलं. घरात पुरुषाचं अस्तित्व असलं की घर कसं भरल्यासारखं वाटतं. घराला सुरक्षित छत असल्यासारखं वाटतं. तो अनुपस्थित असला की त्याची उणीव भासते. पण काय करणार, शेखरने आपणहूनच ही कर्त्या पुरुषाची भूमिका नाकारली होती. त्याची आठवण काढायची नाही असं कित्येकदा ठरवलं तरी ती आल्याशिवाय राहत नव्हती. भाऊबीज शीतलच्या माहेरी साजरी झाली आणि बघता बघता दिवाळी संपली. शीतलचे ऑफिस सुरू झाले. 4 दिवसांनी मुलांची शाळा सुरू होईल आणि मग नेहमीचे रुटीन. हॅलो शीतल का? मी काउन्सिलर मनीषा बोलतीये.
तुम्ही दिवाळीनंतर मीटिंग ठरवूया म्हणत होता ना? अरे देवा, ही बाई माझा पिच्छाच सोडत नाहीये. मॅडम, मी ऑफिसमध्ये विचारून सांगते कधी भेटायचं ते. नक्की सांगा बरं का, मग मला मिस्टर शेखरची पण अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. हो, नक्की या, 1-2 दिवसात कळवते, शीतलने आश्वासन दिले आणि फोन ठेवला. आता परत शेखर भेटत राहणार. शीतल विचारात पडली. शीतल भाजी घेण्यासाठी ऑफिसमधून परस्पर बाजारात गेली होती. बाजारातील प्रचंड गर्दीतून वाट काढत आपल्याला हवी ती भाजी शोधणं म्हणजे कर्मकठीण काम. शीतल माणसांना चुकवत पर्स सांभाळत भाजीच्या ठेल्यांवर डोकावत होती. तेवढ्यात तिला आवाज आला. शीतल वहिनी, आपल्याला कोण हाक मारतंय म्हणून शीतलने वळून पाहिले तर अर्पिताचा नवरा अजय उभा होता. त्याच्या शेजारी एक 35ची हसतमुख तरुणी उभी होती. गर्दीतून वाट काढत अजय पुढे आला. ही माझी धर्मपत्नी मधुरा, त्याने त्या स्त्रीची ओळख करून दिली. मधुराने गोड हसून शीतलला नमस्कार केला. आपण समोरच्या हॉटेलमध्ये बसूया का? फक्त 5 मिनिटे. शीतलला नाही म्हणवेना. ती त्या दोघांच्या मागोमाग हॉटेलमध्ये शिरली. तुम्ही काय खाणार? शीतल वहिनी, मधुरा. नको, शीतल घाईघाईने म्हणाली. मला घाई आहे घरी जायची. बरं वेटर, 3 चहा आण. शीतल वहिनी, मी आता गावाला असतो. माझ्या आईवडिलांचा बंगला आहे, त्यांना पण उतारवयात आमचा सहवास मिळतो आणि मुलांना पण आजी आजोबांचं प्रेम. हो, अनुज आणि अंगद खूप आनंदात आहेत. मधुराने ज्या जिव्हाळ्याने त्यांचा उल्लेख केला तो पाहून शीतलला आश्चर्य वाटले. सख्या आईला त्यांच्याबद्दल अजिबात ममता नव्हती आणि या नवीन आईला. तुमचं कसं चाललंय? मला नोकरी मिळाली आहे, चांगली नोकरी आहे. सर्व स्टाफ लेडीज आहे. चला निघू मी आता, उशीर झाला आहे. पुढ्यातील चहा संपवून शीतल घाईघाईत उठली. स्वतःची माहिती दिल्यावर अजयला माझ्या आयुष्याबद्दल उत्सुकता असणारच. माझ्याबद्दल सांगण्यासारखं काय आहे? घटस्फोटाची केस चालू आहे म्हणून. मग पुढचा प्रश्न असणारच, घटस्फोटानंतर पुढे काय? काय सांगणार? मी परत कधीही लग्न करणार नाही म्हणून. शीतलने रिक्षेला हात केला. रिक्षात बसल्यावर तिला सुटल्यासारखे वाटले. शोभा काकू, शेखरची ती गर्लफ्रेंड एका राजकीय गुंडाबरोबर पळून गेली असं ऐकलं. शेखरचा मित्र सुधीर शोभाताईंना भेटायला आला होता, पण मुद्दामच मोठ्याने बोलत होता, म्हणजे आत काम करत असलेल्या शीतलला ऐकू जाईल. मग मी काय करू? शोभाताईंनी मख्ख चेहऱ्याने प्रतिक्रिया दिल्याने सुधीर गोंधळला. त्याला वाटलं होतं शोभाताईंची ममता जागृत होईल आणि त्या शेखरला परत घरी बोलावतील, म्हणजे घटस्फोटाची केस मागे घेतली जाईल. पण इथे तर सुधीरला वेगळंच चित्र दिसलं. काउन्सिलरच्या एका बाजूला शीतल आणि दुसऱ्या बाजूला शेखर बसले होते. शेखर रूममध्ये आल्या आल्या सिगारेटचा भपकारा आला. आल्यापासून शेखर अखंडपणे खोकत होता. अतिरेकी सिगारेट ओढण्याचा परिणाम आता त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते. तब्येतही बरीच खराब झाली होती. पूर्वीचं तेज जाऊन शेखर निस्तेज भकास चेहऱ्याचा दिसत होता. मुळात मनाने प्रेमळ असलेल्या शीतलच्या मनात शेखरविषयी कणव दाटून आली. काय ठरलं आहे तुमचं? परत एकत्र येणार आहात का? हो मॅडम, आम्ही केस मागे घेणार आहोत आणि एकत्र राहायला लागणार आहोत, शेखर उतावीळपणे म्हणाला. आणि शीतल थक्कच झाली. एवढा मोठा निर्णय शेखर परस्पर घेऊन मोकळा झाला. याचा पूर्वीचा स्वभाव अजून बदललेला नाही. आतापर्यंत आपल्याला तो नेहमीच गृहीत धरत आलाय. मला काय हवं आहे याची याला काहीच फिकीर नाही. माझं मत विचारण्याचं सौजन्य दाखवण्याचे कष्टही शेखरने घेतले नाहीत. माझी काहीच किंमत वाटत नाही का याला? त्या सटवीचं आकर्षण वाटलं. पुढचा मागचा विचार न करता सरळ घरातून निघून गेला. ना बायको मुलांची फिकीर केली ना वयस्कर आईची. आता ती बाई दुसऱ्याबरोबर निघून गेली, आता याला आमची आठवण आली. म्हणजे परत एखादी बाई आवडली तर कशावरून हा परत त्या बाईकडे निघून जाणार नाही? कोण गॅरंटी घेणार? आणि यात माझं स्थान काय? नाही, मी आत्ताच जर खमकी राहिले तरच माझा निभाव लागेल, नाहीतर शेखरच्या लहरी स्वभावाने सतत घरात अशांतता नांदत राहील. मॅडम, मला घटस्फोट हवाय, शीतल शांत आवाजात पण ठामपणे म्हणाली. काय? शेखरला तिच्या बोलण्याने धक्का बसला. आजपर्यंत शीतल नेहमी दबावाखाली राहिली होती.
आता शीतल स्वतःचं मत मांडतीये आणि ते सुद्धा माझ्या विरोधात. माझ्या? शेखरचा संताप शिगेला पोहोचला. आतापर्यंत शेखर गृहीत धरून चालला होता की अर्पिता निघून गेली की आपण आपल्या घरी जाऊन निवांतपणे राहू, पण शीतलच्या बोलण्याने त्याच्या बेताला सुरुंग लागला होता. मी जे घरी पैसे देतो ते देणं बंद करून टाकीन, शेखरने धमकी दिली. त्याचे डोळे खदीर अंगारासारखे चमकत होते. त्याचा तो अवतार पाहून शीतल नेहमीसारखीच भेदरली, पण क्षणभरच. मध्यंतरी तिने इतकं सोसलं होतं की तिला आता कशाचंच भय म्हणून उरलं नव्हतं. मिस्टर शेखर, तुम्ही अशी धमकी देऊ शकत नाही, काउन्सिलर मॅडमने शेखरला टोकलं. सरळ नाही म्हणते मला, सगळा पैसा मीच पुरवतो ना घरात. शेखर आता बेताल वक्तव्य करू लागला होता. शीतलने त्याच्या अहंकारालाच आव्हान दिले होते. तुम्ही घरी दिलेला पैसा पुरतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो समज चुकीचा आहे, शीतलने प्रत्युत्तर दिले. मी सुद्धा नोकरी करून घरात खर्च करते. तुझी कसली दीडदमडीची नोकरी? मी जर पैसे देणं बंद केलं तर उपाशी राहाल तुम्ही. शेखरच्या मनातील खदखदणारी विखारी भावना अनावर झाली होती. आपलीच बायको, मुलं, आई उपाशी राहण्याच्या वल्गना शेखर करत होता. अहंकाराने फणा उगारल्याने त्याला आपण काय बोलतोय याचे भान राहिले नव्हते. तुम्हाला घटस्फोटानंतरही पोटगी द्यावी लागणारच आहे, मॅडमने कायद्यावर बोट ठेवले. शेखर संतापाने धुमसत होता. त्याला सिगारेट ओढण्याची तल्लफ आली आणि त्याने त्यासाठी मॅडमची परवानगी मागितली. मला वाटतं शीतल, तुम्ही जरा घटस्फोट घेण्याबाबत ठाम असाल तर हे काउन्सिलिंगचे सेशन घेण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा दोघे जाऊ शकता. शेखर ताडताड पावलं टाकत निघून गेला. तुमच्या पतीच्या वागण्यावरून वाटतंय की शीतल, तुमचा घटस्फोट घेण्याचा निर्णय योग्यच आहे, असं म्हणून मॅडम टेबल आवरू लागल्या. मॅडमच्या बोलण्याने शीतल आश्वस्त झाली. रोजची टांगती तलवार डोक्यावर ठेवून जगण्यापेक्षा या तकलादू बंधनातून मुक्त झालेले बरे. शीतल घराच्या दिशेने वेगाने पावले उचलू लागली. आज तिला मुक्त झाल्यासारखे वाटत होते. शीतलची ऑफिसला जायची घाई सुरू झाली. ती शोभाताईंच्या खोलीत डोकावली. आई, आठवणीने औषधं घ्या बरं का, डॉक्टरांनी बजावलंय अजिबात आळस करायचा नाही म्हणून. आज शैलेश लवकर येणार आहे कॉलेजमधून, तुम्हाला सोबत होईल त्याची. शैलेश कशाला कॉलेज बुडवून घरी येतोय मला सोबत करायला? मी थोडा वेळ एकटी राहू शकणार नाही का? मला काय धाड भरली आहे? अहो तसं नाही आई, आज त्याला प्रॅक्टिकल नाही आहे, रद्द झालंय म्हणून तो लवकर येणार आहे. आत्ताच त्याचा फोन आला होता. शाल्मली, शाळेत जाताना डब्बा घेऊन जायला विसरू नकोस, तुझ्या आवडीची गोष्ट आहे डब्यात. काय आहे डब्यात? शाल्मलीचे डोळे चमकले. सिक्रेट आहे, शीतल हसत म्हणाली. तिला माहीत होतं तिची पाठ फिरली की शाल्मली डबा उघडून बघणार. शीतल पटपट पायऱ्या उतरू लागली. हल्ली एक बरं झालंय, काही विसरलं तर मोबाईलवर संपर्क साधता येतो. आज कधी नव्हे ते शीतलला बसमध्ये बसायला जागा मिळाली. ती मोबाईल सर्फिंग करायला लागली. बातम्या लागल्या होत्या. ब्रेकिंग न्यूज, प्रसिद्ध राजकीय पुढारी तात्याराव यांना अटक. खंडणी दिली नाही म्हणून व्यावसायिकाचा खून केल्याचा आरोप. तात्याराव म्हणजे ती भवानी अर्पिता ज्याच्याबरोबर निघून गेली होती ती? तेवढ्यात अर्पिताच कॅमेऱ्यासमोर आली. तात्यारावांनी माझं शोषण केलं, माझ्या मनाविरुद्ध वागण्यास भाग पाडलं. कॅमेऱ्यासमोर आपला चेहरा येईल याची काळजी घेत ती अश्रू ढाळत सांगू लागली. मला लग्नाचं वचन देऊन तात्यारावांनी मला फसवलं. एखाद्या भरकटलेल्या पतंगासारखी माझी अवस्था करून टाकली. अर्पिता पदराड चेहरा लपवून हुंदके देऊ लागली. शीतलने वीट येऊन मोबाईल बंद केला. दारूमुळे अर्पिताचा चेहरा सुजरट दिसत होता. तात्याराव हा काय माणूस आहे हे हिला माहीत नव्हतं. त्याचं पाप उघडकीला आल्यावर लगेच हिने गळा काढायला सुरुवात केली. अर्पिताचा चेहरा आठवला आणि उबग येऊन शीतल खिडकीबाहेर बघू लागली. सरोज मॅडम मुलाकडे अमेरिकेला गेल्या आणि मग तिथला त्यांचा मुक्काम वाढतच गेला. 6 महिने वाट बघून सरोज मॅडमचा चार्ज पद्मा मॅडमने शीतलला ऑफिशियली दिला. प्रमोशन झाल्याने शीतलचा पगार वाढला होता आणि जबाबदारीही. पण शीतल कामात अतिशय प्रामाणिक असल्याने ती समर्थपणे काम सांभाळू लागली. घरी आल्यावर शीतलने टीव्ही लावला आणि सकाळचीच तात्याराव आणि अर्पिताची बातमी लागली. ही सटवी माझ्या आयुष्यात का आली? इतरांसारखं माझं आयुष्य का नाही?
मी काय गुन्हा केला होता म्हणून माझी अशी अवस्था झाली? प्रश्न आणि प्रश्न. शीतलला दिवाळी अंकात प्रतिभा ताराबादकरांची वाचलेली कविता आठवली. काही प्रश्नांना उत्तरच नसतं. असं का तसं का विचारायचं नसतं. जसं आहे तसं स्वीकारायचं असतं. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावायचं नसतं. तुलनेच्या फंदात पडायचं नसतं. त्याचं कसं माझं असं म्हणायचं नसतं. संकट पाहून कण्हायचं नसतं. आव्हानाला भिडायचं असतं. संकटाशी लढायचं असतं. नसेल साथ कोणाची तरी रडायचं नसतं. माणसं पारखायला शिकायचं असतं. नव्या उमेदीनं उभं राहायचं असतं. तावून सुलाखून झळाळायचं असतं. अस्तित्व आपलं पुन्हा निर्माण करायचं असतं. अस्तित्व आपलं पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. त्या कवितेनं शीतलला पुन्हा हुरूप आला आणि ती जीवनाची एकाकी लढाई लढायला सज्ज झाली. हॅलो शीतल, मला कुठे व्हेकन्सी असेल तर सांग. प्रीती वहिनीचा फोन आला. आधीची नोकरी सोडल्यापासून प्रीतीची धरसोडत चालू होती. कुठे एका ठिकाणी ती टिकून राहत नव्हती. शीतलने आजूबाजूच्या ओळखीच्या कंपन्यांमध्ये चौकशी केली होती, पण तिथेही नोकरी मिळण्याचे चान्सेस कमीच होते. प्रमोददादाला प्रमोशन मिळून तो उच्च पदावर पोहोचला असल्याने आई बाबा आनंदात होते. त्यांच्याही प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू झाल्या होत्या. श्वेताची इतकी दमछाक होत होती. विश्रांतीची गरज होती, पण ती माहेरी कशी येणार? शीतलची सुद्धा नोकरीमुळे ओढाताण होतच होती. त्यामुळे श्वेताला हक्काने येऊन आराम करणे कठीण झाले होते. शिवाय ती शीतलने ज्या तऱ्हेने वागली होती त्यामुळे नात्यात एक प्रकारचे अवघडलेपण आले होते. शैलेशची इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी धडपड सुरू होती, तर शाल्मली मोठी दिसू लागली होती. अगदी शीतलची जणू प्रतिकृतीच. दिसायला माझ्यासारखी झालीस तरी मनाने जरा कणखरच राहा हो, शीतल तिला म्हणायची. माझ्यासारखी भोळी भाबडी राहू नकोस. या जगात टिकाव धरणं फार कठीण होतं मग. आणि शेखर? महिन्यातून एकदा शैलेश आणि शाल्मली त्याला भेटायला येतात, पण मुलांचा आविर्भाव असा असतो की ते जबरदस्तीने बांधून ठेवल्यासारखे आले आहेत. साहजिकच आहे. ते सुद्धा शेखरच्या अविवेकी वागण्यामुळे भरडले गेले होतेच, त्यांचा काहीही अपराध नसताना. शेखरने आता डॉक्टरांनी बजावल्याने सिगारेटचे प्रमाण कमी केले आहे. आपले सर्व लक्ष ऑफिसच्या कामावर केंद्रित केले आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायऱ्या तो भराभर चढत आहे. पण माघारी तेच ते आउट हाऊस, तोच तो एकटेपणा, हॉटेलमधलं बेचव जेवण आणि तेच उदासवाणेपण. ऑफिसमध्ये एवढा मोठा साहेब, पण घरी ना घर का ना घाट का, त्रिशंकू. शेवटी लेखिका श्रीमती प्रतिभाताई ताराबादकर हे वाचक व श्रोत्यांना संबोधून म्हणतात, हल्ली विवाहबाह्य संबंधांचे समाज माध्यमातून उदात्तीकरण चालले आहे. जणू विवाहबाह्य संबंध हे समाजमान्य आहेत असं भासवलं जात आहे. त्यामुळे मी अस्वस्थ झाले आणि अशा प्रकारची घटना एखाद्या कुटुंबात घडली तर सगळं घर कसं ढवळून निघतं, भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, तसंच सामाजिकदृष्ट्याही, हे मला दाखवायचं होतं आणि ते काही अंशी तरी सफल झालं असावं अशी मी आशा करते. तर मंडळी, कथा आणि कथेचं सादरीकरण कसं वाटलं ते अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या ही विनंती. धन्यवाद.